नमस्कार. आज आपल्या रेसिपीमध्ये आपण खूप छान तोंडी लावण्यासाठी अशी उकडलेली लिंबू मिरची तयार करणार आहे. रेसिपी तर अगदी साधी सोपी आहे, पण चवीला एकदम टेस्टी आणि खूप चवदार अशी लागणारी ही रेसिपी आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्या घेताना थोड्याशा लांबट आणि पोपटी आकाराच्या मिरच्या घ्या, म्हणजे त्याची लिंबू मिरची खूप टेस्टी अशी लागते. सगळ्यात आधी मी 2 लिंब घेतले होते आणि त्याचे चौकोन चौकोन छोटे काप करून घेतले. एकीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवून दिली आणि आता मी मिरच्या घेत आहे. अशा प्रकारच्या मिरच्या आपण लिंबू मिरचीसाठी घ्यायच्या आणि त्याला मधनं असे काप करून घ्यायचे. मी 2 तुकडे केले आहेत, तुम्ही 2 ऐवजी 3ही तुकडे करून घेऊ शकता. मी जवळजवळ अर्धा पाव एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचे मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि आता कट करून घेत आहे. लिंबू मिरची आपली पूर्णपणे कट झाली की आपण पुढची रेसिपीला आपली सुरुवात करूया. आपली लिंबू मिरची पूर्ण कट झालेली आहे. आपण कढईत तेल गरम करायला ठेवू. कढई आपली छान गरम झाली, त्यात आपण थोडंसं आपल्या तेलाच्या पळीनं 1 पळी एवढं तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम झालं की त्यात थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी छान फुलली म्हणजे छान तडतडली की त्यानंतर आपण त्यात थोडंसं जिरंही टाकू शकता, पण जिरं याच्यात एवढं छान लागत नाही, त्यामुळे मीठ स्किप केलेलं आहे. त्यानंतर आपण मिरच्यांचे काप जे करून घेतले होते ते यात टाकून घ्यायचे आणि मिरच्या छान आपल्या फ्राय करून घ्यायच्या. जोपर्यंत त्या छान तडतडत नाही तोपर्यंत त्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. मिरच्या छान फ्राय झाल्या की आता आपण यात थोडीशी हळद टाकायची आणि परत एकदा मिक्स करून घेऊ. हळद छान यात मिक्स झाली की आपण जे लिंबाच्या फोडी करून घेतल्या होत्या त्या पूर्ण फोडी यात टाकून घ्यायच्या. तुम्ही अर्ध लिंबू कापूनही थोडंसं पिळूनही यात टाकू शकता, पण अशा फोडी घेतल्या आणि त्या थोड्याशा त्यात स्मॅश केल्या की त्याचाही म्हणजे टेस्ट खूप छान येते. चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आणि याला छान थोडीशी वाफ काढून घ्यायची. थोडी वाफ आली की त्याच्यावर आपण पाण्याचा छान शिपका द्यायचा, म्हणजे 2 ते 3 वेळा पाणी छान शिपकायचं आणि मग झाकण ठेवायचं आणि ह्या लिंबू मिरच्या छान शिजू द्यायच्या. छान शिजायला ह्या 2 ते 3 मिनटं लागतात. बारीक गॅसवर छान 2-3 मिनटं आपण ह्या मिरच्या छान शिजवून घेऊ. ताट ठेवून त्याला छान वाफ आली की मिरच्या छान शिजतात. मिरच्या छान शिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपल्या मिरची शिजून तयार आहे. आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊ आणि सर्व करू. ही लिंबू मिरचीची रेसिपी खूप साधी सोपी आहे. ही तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलला आतापर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे पुढच्या रेसिपी तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही बघू शकाल. आणि कुठली रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायची आहे तीही कळवा कमेंट करून. थँक्यू.